चला तर मग मस्तपैकी आज कंटुल्याची भाजी तयार करू. तर त्यासाठी मी तर कंटुले घेतलेले, धुवून घ्यायचे चांगले याला. तर आडव्या फोडी कापून घ्यायच्या. यामध्ये जर बिया जर निब्बर असेल तर ते काढून घ्यायच्या. कोवळ्या जर असेल तर त्या बिया सगळंच टाकायचं यामध्ये. मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे. आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहऱ्या टाकायच्या. मोहऱ्या चांगल्या फुलल्या का त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचा. जे कंटुले कापून घेतले ते आपण ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचे. चांगले परतून द्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. 5 मिनिटं चांगलं मध्यम गॅसवर याला झाकण ठेवून चांगलं याला आणखीन परतून घ्यायचं. परतल्याच्या नंतर अधूनमधून याला चांगलं हलवत राहायचं. थोडीशी हळद टाकायची. मी हळद टाकायचं विसरले म्हणून नंतर हळद टाकायची. सुरुवातीलाच यामध्ये हळद टाकून घ्यायची. हे पहा आता थोडंसं नरम झालेलं आहे, शिजलं गेलेलं आहे आता. आणि याच्यामध्ये आता मिरच्या आणि शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेतलं होतं. कच्चं बिना पाणी टाकताच कोथिंबीर टाकून याला आणखी एकदा परतून घ्यायचं. तयारी आपली चविष्ट अशी भाजी.